आपल्या ओव्यांच्या दृष्टीनं मागचा 9वा अध्याय पूर्ण झाला, तरी पण तो शेवटचा विषय जो आहे अष्टसात्विक भावाचा, त्याबद्दल मी थोडंसं सांगेन असं आपल्याला सुचवलं. ते अष्टसात्विक भाव राहू दे. आपण एक ध्यानात ठेवा, माणसाला सुख पाहिजे हे की मी सांगताना आजचे कीर्तनकार प्रवचनकार रटाळ सारखं सांगतात तसं नाही. नाथांची एक ओवी आहे, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. माणूस दुःख भोगतो का? सुखाच्या आशेनं भोगतो. अहो, आमच्या धंद्यामध्ये काय विद्यार्थी अभ्यास करतात, रात्र रात्र जागतात, किती लिहितात, कष्ट करतात. का हो? फर्स्ट क्लास यायचा आनंद आहे ना, पास होण्याचा आनंद आहे ना. तो आनंद पाहिजे, त्याला सुख असं म्हणा. सुख आणि आनंद यात फरक आहे. आनंद शब्द हा नर पासून आहे. नर म्हणजे तृप्त होणे, अशी एक तृप्ती येते माणसाला आनंदाची, बरोबर. सुखाचं कसं आहे? फार पूर्वी न्यायशास्त्रामध्ये सुखाची व्याख्या आहे. अनुकूलने वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. जसं गजकर्ण खाजायला लागलं म्हणजे खाज आली, बरं वाटतं खाजवल्यावर, तसं मला काही हवं, मला काही हवं असं वाटतं. आणि ते मिळालं की तात्पुरतं हे होतं, तृप्ती होते माणसाला. म्हणून साधू संतांनी आनंद शब्दाला महासुख असा शब्द वापरला. महासुख म्हणजे ते मिळाल्यानंतर मग आणखी सुख मागायची इच्छाच होती, बरं. हे जर खरं आहे तर मग आनंद मिळवण्याचा मार्ग काय? एक कर्म आहे. कर्माशिवाय माणसाला राहता येत नाही. एका श्रोत्याने फार अप्रतिम कल्पना सुचवली बघा. आपण काय ओवी होती मागच्या रविवारची? वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया विरोधे तैसी शून्य माझी. ज्ञानेश्वर महाराजची ओवी वाटेल व काय आहे, पण थोडा विचार करा. आजपर्यंत अक्षरशः लाखो करोडो माणसं जन्माला आली, त्यांनी कर्म केलं आणि कर्म गेलं. कुठे गेलं सगळं कर्म? हे जर कर्म केलेलं आपलं छाप ठेवून असेल, त्या जगाच्या इतिहासात ते कर्म असलं पाहिजे. आणि साधू संतांना ते दिसतं. त्रिकालज्ञाचा अर्थ ते आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला. सत्पुरुषाची संगत झाल्याशिवाय या गोष्टी करायच्या नाही. काय झालं? आपल्याकडे सिद्धांत आहे अध्यात्मामध्ये, गुरुशिवाय ज्ञान नाही. तर मी काय म्हटलं की ख्राईस्टला गुरु कोण होता? महाराजांना असा प्रश्न विचारला, ख्राईस्टला गुरु कोण होता? त्याचं असं झालं, एक जॉन नावाचा जॉर्डन मध्ये साधू होता. तो काय करायचा? तो चोर आणि मध खाऊन राहायचा, बरोबर. तेव्हा जे लोक यायचे त्या नदीच्या काठी असायचा तो जॉर्डन नदीच्या, त्याला म्हणायचा पश्चाताप कर. ख्रिश्चन धर्मामध्ये तिथून आलेलं आहे, रिपेंटन्स अतिशय महत्व आहे बरं त्याला. अध्यात्म तर आहेच आहे. तेव्हा तो काय करायचा? मला पश्चाताप होत नाही, हो पुन्हा पुन्हा कर. मग तो झाला म्हणाला. मग त्या नदीचं पाणी शिंपडायचं त्याच्यावर आणि म्हणायचं तू शुद्ध झाला, जा. त्याच्याकडे जीसस क्राइस्ट गेला आणि म्हणाला मला तू पवित्र कर. तर तो काय म्हणत असे हा यायच्या आधी की मला पवित्र करणारा येतोय, मी वाट पाहते. तेव्हा तो आल्यानंतर तुला मी काय करणार? तू पाण्यात उभा राहा आणि भगवंताला सांग की मी पश्चाताप करतोय. तर हा पाण्यात उतरल्या बरोबर एक पांढरं कवळू त्या खाली आलं. A white dove descended from heaven. आणि तो त्याचा अनुभव. सांगण्याची गंमत आपल्याला काय आहे की महाराज जर मराठी
हे नाही. मराठी दुसरी मधून रिटायर झाली, संस्कृताचा गंध नाही, काही नाही. मी म्हटलं आपल्याला हे कळतं कसं? तर जगात जे कर्म झालेलं आहे ते कर्म सगळं त्यांच्या डोळ्यात. म्हणून कुणीही माणूस आल्यानंतर त्याची उपासना कोणती, त्याच्या पुढे काय आहे हे त्यांना दिसतं, म्हणून त्यांचं ऐकावं. पुढे तुम्हाला आज चांगलं दिसतं आमचं संपत बरं काय, ते सगळं भ्रम असतो. नाही, त्यांना दिसतं त्याच्या पुढे काय आहे, स्त्री असो पुरुष असो. तुम्हाला मागे एक गोष्ट सांगितली होती ती सांगतो पुन्हा. काय आहे मी सांगितलं नाही, हे जी जागा आहे सगळी, याचा मालक, त्या मालकाचा सासरा इथे खांद्यावर कपडे घेऊन विकत असायचा, हॉकर, फेरीवाला. तेव्हा त्याची काय सुचव राहायचं माधव बागेमध्ये. त्याला म्हाताऱ्याला मी पाहिलेलं आहे बरं का. तर तू काय करायचा, दुपारी ते कपडे विकून आला. काय विक्री व्हायची, 80-85 वर्षाच्या मागचं काय विक्री व्हायची. तेव्हा आल्यानंतर त्या माधव बागेमध्ये आधीच्या संन्यासांच्याकरता जागा आहे मुंबईतल्या. सोनोपंत दांडेकरांची तिथे श्रावण मासात कीर्तन व्हायची बघा. तर साधूवाला त्याला घरी जेवायला घेऊन जायचं. तसा एकदा तो जाऊन आला. एक बैरागी होता, त्याला त्याने आणला जेवायला आणला, जेवायला खायला घातला. तर त्याला नुकता मुलगा झालेला होता त्या गुजरातला व्यापाराला. तर त्या बाईने काय केलं, ते पोर त्याच्या पायावरती घातले जेवण झालं. तो काय म्हणाला पोराला पाहिल्यावर, अरे ये यहाँ कैसा आया, यहाँ तर नाही आहे ये. आणि त्यांनी सांगितलं हा 10 महिने जगेल, जास्त जगणार नाही, आणि तुला काय द्यायचं ते घेऊन जाईल. 10 महिन्यामध्ये 80,000 रुपये जरा मिळाले त्या काळामध्ये. दंगा झाला आणि ते पोर नेलं. त्याला कसं कळलं, तो राजघराण्यात जन्माला यायला पाहिजे, त्याचं कर्म ते चुकून याच्याकडे आला, घेण्या घेण्याचा संबंध होता, एवढं झालं की चालतं. तुम्हाला सांगून ठेवतो, आता 10वा अध्याय सुरू होणार आधी ज्ञानेश्वरी, तिसऱ्यांदा संपते आहे आधी ज्ञानेश्वरी. आपण काय शिकायचं, हे शिकायचं ते मानवी जीवनामध्ये ठरलेलं आहे सगळं. बरं, तुमचं कोणाशी लग्न व्हायचं, मुलं बाळ काय व्हायची, आईबाप कोण असायचे, नोकरी कुठे लागायची, बदल्या कुठे व्हायच्या, मानवी व्यक्ती दिसते, पण तिथून सँक्शन आहे सगळं. एक शेर आहे फार अप्रतिम आहे, कोणाचा आहे कोणाचं. मुद्दई लाख बुरा चाहे, मुद्दई म्हणजे शत्रु, लाख बुरा चाहे, चाहने से क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा है. याचं सँक्शन असल्याचं फार नाही. आमच्याकडे एक देसाई म्हणून मुलगी होती एमएची, ती एकाच्या प्रेमात पडली, विशाल कॉलेजची विद्यार्थी, एमएची विद्यार्थी. सर म्हणले काही करा, देवाची प्रार्थना करायची, बाळाचे भैया होईल. अरे म्हणलं वेदांत शिकणार माझ्या हाताखाली, सगळं ठरलेलं आहे म्हणणार, आणि आमचं करा तमचं करा. देव एवढा का बावट आहे होय, तो पैसे खातो, भ्रष्टाचार आहे त्याच्याजवळ. वही होता है जो मंजूर खुदा होता. काय केलं आहे सांगण्याची चूक आहे मला आपल्याला. तर हा जो आनंद आहे, महासुख आहे, ते मिळतं, विचाराने मिळत नाही, कर्माने मिळत नाही, भावनेने मिळत. त्याचं वर्णन शेवटी ज्ञानेश्वर महाराज. भावनेमध्ये मी इंग्लिश शब्द सांगून दिले होते का रविवारच्या वेळेला. कॉग्निशन विचार, कोनेशन कर्म, आणि अफेक्शन. अफेक्शन म्हणजे प्रेम हा अर्थ नाही, ते अफेक्शन म्हणजे भावना, इमोशन. काय असतं, भावना म्हणजे की शरीराचा परिणाम झाला. भावना, राग आला, टेम्परेचर वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं, डोक्याला त्रास होतो. तसंच
दुसऱ्या भाव भीती, हातपाय कापायला लागतात, माणसाला घाम येतो भीतीनं आपण पाहताना. मग सांगण्यात येतो काय, तर विचारांचा परिणाम शरीरावर ताबडतोब होतो. आपल्या शरीरामध्ये अशा ग्रंथी आहेत, त्याला एंडोक्रिन ग्लॅन्ड्स म्हणतात. त्यांचा स्राव आतच असतो, अंतःस्रावी ग्रंथी त्याला म्हणतात. आपली थायरॉइड आहे ना, अंतःस्रावी ग्रंथी आहे ही. तेव्हा इमोशन म्हणजे भावना आली की हे प्रदीप्त होतात. तर भगवंताच्या प्रेमामध्ये मन हे निश्चित, भगवंताच्या प्रेमामध्ये भावना उत्पन्न झाली की शरीरावर जे परिणाम होतात ते मागच्या रविवारी ज्ञानेश्वर महाराजांच्या. खरं प्रेम असलेला शिष्य जर भेटला तर गुरुला पाहायला बरोबर त्याच्या विकलांग होईल, त्याला चालता येणार नाही पुढे, शरीराची शक्ती गेला शरीराची भावना जागली. आणि सध्याच्या शिक्षणाचा मोठ्यातला मोठा दोष असेल तर बुद्धीचं पोषण होतं, भावनेचं पोषण होत नाही. त्यामुळे मनुष्य विद्वान हुशार कर्म करणारा होईल, पण जीवनातलं प्रेम नाही. आणि भक्तीचं मर्म असेल तर तिचा मग प्रेम जर पाहिजे असेल तर भावना किती पाहिजे. भावना प्रेमाची मोठी गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये 2-3 त्याची लक्षणं आहे. आपला काही तो विषय नव्हे, 10 वर्ग नव्हे, पण तुमच्या अनुभवाची सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माझ्या सगळ्यात काळजीचा अनुभव आहे. कितीही उत्तम पेपर लिहा, काय फसलाच मिळणार का? असं नको, आपला पेपर जरा वाईट गेला. आम्ही अभ्यास केला एवढा आयत्या वेळेला स्मरणशक्ती धोका देते. आणि गंमत अशी आहे की ते असतं कुठेतरी आतमध्ये, काय जाम शिकत नाही. पेपरतून बाहेर आलं की सुचते. आमचा अनुभव आहे तुमचा, नाही का? मेहरबानी प्रवचनात असं होत नाही अजून. बरोबर सांगण्यात हेतू काय मला, की माणसाची भावना ही थोडीशी मृदू आहे आणि त्या अनेक भावना एके ठिकाणी येऊन प्रेम बनत असते. प्रेम ही गुंतागुंतीची भावना. युरोपियन लोकांनी फार मोठा अभ्यास केला. अहो 7 वॉल्यूम आहेत जे सायकॉलॉजी ऑफ लव्ह, काय किती तऱ्हेनं झाली कशी व्याख्या केली. सांगण्याचं माझा हेतू निघाला. तर या शिक्षणामध्ये काही भावनेला हाच नाही. तुम्ही पाहता पूर्वी की नाही शिक्षकाबद्दल ते शिक्षक कसं असणार थोडं तरी आदर असेल. आता म्हणजे काय सर काय चाललंय हाच विचारतो. लेकिन बघा आपल्याकडे गुरुला कसा मान द्यावा किंवा म्हातारी माणसं असतात त्यांना कसं वागवावं याची कल्पना केली. ते चांगले आहे असं माझं म्हणणं नाही. अरे पण जीवन बघितलंय ना त्यांनी, नाही का? त्यातल्या ते उपासक असतील तर जीवात साखर, पण ते राहिलंच नाही. फार चांगलं असतं बघा. काय तुम्हाला खूपही सांगून ठेवतो. असं म्हातारं मनुष्य जे उपासक आहे आणि निस्वार्थी आहे, ज्याच्यात निर्वाची काही वासना राहिलेली नाही, त्या माणसाच्या ऐकण्यामध्ये आपल्या प्रारब्धाला गती मिळेल. तुमचं नुकसान कधीही व्हायचं नाही. बरं, हे ध्यानात ठेवा. आता विषय नव्या सांगण्यात येतो असा. तर या 9व्या अध्यायामध्ये प्रेम वाढायला काय करावं हा प्रधान विषय आहे. आणि ते प्रेम वाढायला ईश्वराच्या उपासनेशिवाय मार्ग नाही. त्या ईश्वराचं स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. ऐकून ठेवा, खोल विषय आहे. संबंध भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये अतिशय मार्मिक आहे. ब्रह्मणो प्रतिष्ठाहम, भगवान श्रीकृष्ण हे ईश्वर, हा मी जो आहे त्यांचा हा अहम ब्रह्मास्मीचा मी आहे. हे म्हणताय त्या ब्रह्माचं अधिष्ठान मी आहे. म्हणजे ईश्वराची जी स्वरूप सांगितली आहेत 9व्या अध्यायात ती नाही. पहिलं असेल तर ते निर्गुण निराकार ब्रह्म.
ते काय आहे कोणाच कल्पनाच नाही, मानवी याच्या पलीकडे. म्हणून त्याला नेती 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 न इति हे असं नाही, हे असं नाही. मग उरलं ते आहे. याला इंग्लिशमध्ये व्हाय निगेटिव्ह असं म्हणतात. मी इंग्लिश काय सांगतो, वेदांत काय असं नवीन नाही आहे. नवीन लोकांनी सगळं विचार केलेलं सगळं त्यामध्ये सापडे. पण दुसरं जे स्वरूप आहे ईश्वर, ईश्वरा म्हणजे परब्रह्माला एक स्फुरण आलं. ते स्फुरण आल्यावर मी कोण आहे, मी ब्रह्म आहे ही जाणीव झाली. तो हा ईश्वर जो आहे हा आनंदमय आहे. मी या भानगडीत कधी फिरत नाही. आज थोडं सांगतो आपल्याला, झोपालीची निजा. परंतु हो काय आहे, ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आहे, आनंदमयो अभ्यासात प्रसिद्ध सूत्र आहे की हा ईश्वर आनंदमय आहे. कारण तो कसा आहे असं पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे अभ्यासात. प्रश्न असा आहे, हा ईश्वर आनंद स्वरूप आहे का आनंदमय आहे? मया हा जो प्रत्यय आहे आनंदाला, हा याचा अर्थ काय? म्हणजे एक अर्थ प्राचुर्य असा शब्द, पुष्कळ आनंदाने भरलेला आहे. म्हणजे ईश्वर त्यात भरलेला आहे. संतांचं म्हणणं असं नाही, तो आनंद रूपच आहे. आणि तो आनंद रूप असल्यामुळे त्याची जाणीव झाल्याबरोबर अष्टसात्विक भाव येतात. आश्चर्यच का विधेमध्येच आहे ना, आश्चर्यवत पश्यति वस्तुदेदम, आश्चर्यवत वदती तथैव चान्य. कोणी बोलत सुटलं तर आश्चर्य बोलतच जातात, कोणी पाहायला तर तिकडे तिकडे पाहतच जातात. एक लहानसा भेद सांगतात, परमार्थाला गूढवाद म्हणतात. गूढवाद आणि रहस्यवादात फरक आहे. हिंदी लोक अध्यात्माला रहस्यवाद म्हणतात. गूढवादाची गंमत असेल, जे गूढ आहे ना ते उकललं तर प्रश्न सुटतो. परवा मी कोणातरी सांगलंय, अमेरिकन मोठा विचारवंत होऊन गेला, तत्वज्ञ. तो म्हणाला मनाचा धर्म असा विचित्र आहे, अनेक तऱ्हेचे प्रश्न निर्माण करते, तो उत्तर देऊ शकत नाही. म्हणजे मनाला भ्रम होतो. म्हणून मन थोडं बाजूला ठेवल्याशिवाय परमार्थ नाही. कारण प्रश्न सुटतच नाही, त्याची ती कामगिरीच नाही. पण गूढ जर सुटलं तर लगेच पुन्हा पुढची गूढ येते. त्यामुळे मनात संशय काय आहे, रहस्यामध्ये काय आहे. रहस्य उकललं आश्चर्य वाटतं, आनंद निर्माण होतो. आणि परमेश्वराचं प्रेम निर्माण झाले की गूढ उकळं ना उकळं रहस्य उकळायला लागतं, जीवनाचं रहस्य. आणि ते उकळायला लागल्यानंतर आनंद अधिकाधिक अधिकाधिक वाढत जातो. ही त्याची खुबी आहे. त्याला सौंदर्याचं दर्शन होतं. आणि ते दर्शन झाल्यावर मग या ईश्वराची 3 रूप आहे. एक परमात्मा परब्रह्म, दुसरं मी ईश्वर आहे. गीतेचं महत्व काय आहे? तिसरं रूप म्हणजे त्या ईश्वराला आम्ही मानव रूप दिलं. एक गंमत सांगतो इतिहासाची. गौतम बुद्ध देव मानित नाही, तो आत्म्याविषयी बोलतच नसतो. ते बरोबर आहे, पण ते ऐकून समजायचं नाही, बोलून संपायचं नाही, त्यामुळे ते गप्प बसतं. त्याचा गैरसमज लोकांनी असा केला की हा नास्तिक होता. तसं नाही, तो आपला विषय येऊ नये. तेव्हा एका इतिहासकारांनी असं लिहिलंय की त्या गौतम बुद्धावर माणसाने सूड उगवला. देव मानित नसला तुला आम्ही देव बनवतो. म्हणून पहिली माझ्या देवाची मूर्ती म्हणजे ती दर्शन. किती सुरेख आहे बघा. ती देव मानित नाहीस ना, तुला देख आम्ही देव बनवतो. आणि गौतम बुद्धाच्या मूर्ती किती आहे तुम्हाला माहितीच आहे. लहान मोठ्या बसलेल्या निघलेल्या हजार करा जगामध्ये बिघडलेल्या आहेत. तेव्हा माणसाची जे कमाल असेल गीतेच्या दृष्टीनं, तर त्या प्रेमाच्या जोरावर त्या ईश्वराला, ब्रह्म आहे म्हणण्या ईश्वराला त्यांनी माणूस बनवला.
म्हणून तुकाराम महाराज सारखे म्हणले, अरे देवा हाती रूप ठरवू आकार, निराकार आहेस ना, निर्गुण आहेस ना, आम्ही तुला आकार धरायला हो निराकार नाही त्याची, तुला निराकार होऊ देणार नाही. हे नव्या अध्यायाचे महत्व आहे. त्याच्यात आमचे ज्ञानेश्वर महाराजांनी खुली केली आहे. हे जे आहे ना, हे माणसामध्ये तो असल्याशिवाय करू शकत नाही. तुम्ही माणसामधला देव आहे, त्याचं प्रतिबिंब आहे बाहेर, आणि तो सद्गुरूमध्ये सापडतो आहात आमचं म्हणणं. माणूस होणार आहात प्रत्यक्ष तुम्हाला पाहिजे असेल तर सद्गुरूकडे पहा, आणि ज्ञानेश्वरी भरून गेलेली आहे. अक्षराला हे नव्या अध्यायाचं महत्व आहे, हे मला सांगायचं. आता 2 मिनिटांमध्ये प्रेम प्रेम काय लग्न प्रेम प्रेम सब कोई कहे, प्रेम न जाने कोई. कवी म्हणतो सगळे प्रेम प्रेम प्रेम, मुलं मुली काय मरतात चाले प्रेमाची वाटतं इथे करतात. खेळच येते बघा, इतक्या खालच्या पातळीवर काय ते प्रेम प्रेम प्रेम. अहो सगळे लबाडी असतो, तोही हात राखून असतो, ही हात राखून असतो. पुढे काय म्हणतो तो, 2.5 अक्षर प्रेम का पढायचो पंडित हो. र आणि म आहे ना, ही 2.5 अक्षर जो शिकलाय तो पंडित बोले. बाकी कोटी पडपड जग मरा हुआ न पंडित. ते प्रेम काय आहे, 4 लक्षणं सांगून तेवढा विषय मोठा थोडक्यात सांगायचं. पहिलीचं गोष्ट असेल, काळजी जशी संबंध मनाला व्यापते, तसा प्रेमाचा विषय, प्रेमाची व्यक्ती संबंध जीवाला व्यापून गेली पाहिजे, तर प्रेम झालं. प्रेमाचं पहिलं लक्षण अंतरंग भरून गेलं पाहिजे त्याने, आणि हाच उपाय तुकाराम महाराजांचा ऐकला. साथविला हरी जेणे हृदय मंदिर. पण स्वतःचा अनुभव सांगतात ना, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोधे घर केले विचे. काय आहे बघा, का बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोसे मन झाले हाव घरी, परत माघारी घेत नाही. आता तर सुचणं शक्य. पहिलं लक्षण प्रेमाचं. आपल्याला काळजीचा अनुभव आहे. हो, काळजीने कशी लागते माणसाला, नाही का? ते दुसरं लक्षण असेल तर त्या प्रेमाचा जो प्राण आहे, तो प्राण आपलेपणा. याला इंग्लिशमध्ये तिने सेंटिमेंटल व्हॅल्यू म्हणतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बेळगावला एक मोठे वकील होते, प्रसिद्ध वकील होते. त्यांची बायको वाढली, मुलगा यश होते काही नाही, तर ते रोज रात्री उशाला काहीतरी घ्यायचे. एक त्यांचा मित्र भेटायला काय म्हणला, बायकोची एवढा आहे म्हणाला, आपल्याला हाताला येईल. आता बघितले पंजाबी ड्रेस काय लुगडून घेता येणार नाही. अरे ते काय आहे, काय म्हणाला, माझं सगळं प्रेम झालं. सेंटिमेंटल व्हॅल्यू, त्याला जी भावनात्मक किंमत आहे ती ती आहे. गुरुने दिलेली माळ जी आहे त्याला काय किंमत आहे? अहो 40 लाख रुपये त्यांनी दिलेली वस्तू आहे, त्यांचं आहे. ते गांधींच्या चपला ठेवल्या, तुम्हाला माहिती आहे ना. शिवाजीचा अंगरखा आहे इथल्या म्युझियम मध्ये, त्याचं शिल्पही आहे. आता चपला म्हणजे काय त्याची किंमत, पण त्यांचे ते घड्याळ सुद्धा आहे. म्हणजे दुसरं जे असेल तर आपलेपण म्हणजे किती. याला एका ख्रिश्चन साधूने बाईने फार अप्रतिम वर्णन केलं. ती म्हणाली की खरं आपलेपणाचं लक्षण, तू जे खातो आहे त्याच्यात हात घालून त्यांनी खाल्लं म्हणजे आपलेपण. खाया घालण्यामध्ये भयंकर आपलेपण. म्हणून साधू संतांच्या घरी अन्नदान तुझे तू खा, आई आहे, अरे थोडं तरी खा. समजा सण आहे आणि काय पदार्थ केला, येऊ दे, मुलगा मुलगी बाहेर गेली,
तिला येऊ दे, तिला खाऊ दे थोडं, ती खाई लागेल ना काही, पण ती भावना कशी असते, तिला राहिलं नाही तरी चालेल, पण ते आपलेपण, किती आपलेपण असतं मला सांगा. आपलेपण मराठी शब्द फार आपलेपण आहे की नाही. माझा आहे ना तो माझा. म्हणून मी आपल्याला सांगतो, परमार्थामध्ये त्याने आपल्याला आपलं म्हटलं, त्याला काही करताच येत नाही. महाराज काय गमत करायचे, कुणी काही गुन्हा केला, गुन्हा म्हणजे काहीतरी वेळ वाटलं वाढला, तर म्हणले जा रामाला समोर जाऊन प्रार्थना कर की मला शिक्षा करायची असली ते एक कर, तुझ्या राज्यातून मला बाहेर काढून काढ. अरे त्रिभुवनाचा राजा हा त्याच्या राज्यातून बाहेर काढण्याकडे सत्य आहे. हे प्रेम. ते भाषा बोलतात कळत नाही आपल्याला, नाही का. म्हणून खरे आई बाप ते तुम्हाला सांगतो, खरं तुमचा आजी आई बाप खरं कोण, तुम्ही गुन्हा केलाय तरी पण आजार अंतकरणाने पोटात घालून पुन्हा जवळ करता दुर्मिळ हे प्रेम. तू मला कसंही वागव. तुकाराम महाराज पांडुरंगाला सांगतात, अरे रागावले ना साधे प्रेम गुंता उंटी त्याच्यात राग सुद्धा रोज म्हणतात तसा. जाळून संसार बैसलो अंगणी नाही तुझा मनी मानसी. अरे काय देव कसला हा संसार तुझ्या याच्यात आलो तुला काय पता आहे नाही का. पण पुन्हा येई जाती पंढरीच्या राया. काय सांगावं, कसं बघा परस्पर विरोधी आहे. प्रेमाच्या लहरी कशा होतात नाही. जसं ते महाराजांनी मला छान घ्यायचं. एका बाईने खिचडी केली, या गंजीर मास्याला खिचडी केली आणि मुलाला घेऊन बसली. तर पोराने शेजारी काही खाऊन आलं, तर घास घालताना तोंड शेवटी मला मेल्या खायची म्हणाली. तर मेल्या म्हणत असताना तुला मरावाई बंदी नव्हती, दुसरेच्याने म्हणाली. असं प्रेम म्हणून दुसरं प्रेमाचं लक्षण. बरं, तिसरं असेल त्याच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कितीही नसू दे, त्या वस्तू पाहिल्याबरोबर नाजूक भावना अंतःकरणात निर्माण. एका ख्रिश्चन मुलीचं उदाहरण आहे, त्या पुस्तकातलं बरं काय माझं ना. उदाहरणार्थ तुम्ही मध्ये म्हणाल का तुम्ही इतकं प्रेमात काय रंगून गेलं, काय म्हणतो. आम्ही पुस्तकात रंगलो बाबा, बाकी नाही काय. आणि ते पुस्तक शिकवावं लागेल म्हणून. पण आता विषय मानसशास्त्राचा आणि खरंच सांगा तर ती जी अंगठी होती ना, ती बाई बाळणपणामध्ये नेली. तर ती मरायच्या वेळेला आई बापाने विचारलं तुझी काय इच्छा आहे. तर त्यांनी सांगितलं की जी मला एंगेजमेंटची रिंग दिलेली आहे ती माझ्या हातात ठेवा, मग तुम्ही या, पण मी मरेपर्यंत माझ्या हातात. काय बघा काय वस्तू होती ती भावना. याला स्थिर भावना म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला सेंटिमेंट म्हणतात. जेव्हा एक भावना घट्ट होते, स्थिर होते, त्याला स्थिर भाव इंग्लिशमध्ये सेंटिमेंट म्हणतात. बरं, राष्ट्रकार्य करायचं म्हणजे देशभक्ती पाहिजे, इमोशन असतं कामाची, हे स्थिर भावना व्हायला पाहिजे. एक उदाहरण घेतलं नाही. तेव्हा सांगण्यात हेतू काय, तिसरं जे असेल तर ते, आणि चौथं जे असेल तर त्या स्मरणाबरोबर अंतकरण हल्लं पाहिजे. डोळ्याला अश्रू याव्या, हातपाय कंप पावावे, ते नवं हे आहे. हे जे सात्विक भाव आहेत ना ते शेवटचे स्मरण झालं, आतला हल्ला, हृदय हल्लं पाहिजे. आणि सांगून ठेवतो, निरूपण खार करा तो की ज्याला ईश्वराचा स्पर्श झालेला आहे, गुरुच्या कृपेचा स्पर्श आहे, की तो सांगताना त्याचं अंतकरण हल्लं, त्याचं अंतकरण हल्लंच नाही. हा 9वा अध्याय. आता 10वा अध्याय. मी असा पहिल्यांदाच एक प्रश्न काढतो तुमच्या समोर. तिसऱ्यांदा ज्ञानेश्वरी अर्धी झाली आहे, तथास्थित पुढे काय, याचा परिणाम काय व्हायला पाहिजे नाही का. 2 गोष्टी मी शिकलो. एक अशी, प्रपंच हा रटाळ आहे. रटाळ म्हणजे कंटाळवाणा. याला इंग्लिशमध्ये बॅनॅलिटी असं म्हणतात.
जीवन तेच 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 तेच.